नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नेट, सेट आणि एमएच सेट परीक्षांसाठी हमखास विचारला जाणारा एक टॉपिक कव्हर करणार आहोत. युनिट 4 मधील संवाद, जनमाध्यमे आणि समाज म्हणजेच मास मीडिया आणि सोसायटी. बऱ्याचदा मीडियाचे थिअरीज आणि कन्सेप्ट्स थोडे अवघड वाटू शकतात, पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हे सगळं अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत कॉन्सेप्ट बेस्ड पद्धतीने शिकणार आहोत. सोबतच परीक्षेसाठी काही खास ट्रिक्स आणि शॉर्टकट सुद्धा बघणार आहोत, जे बिगिनर्स आणि रिपीटर्स दोघांनाही खूप फायद्याची ठरतील. तर मग चला लगेच सुरू करूया. ओके, तर आपण थेट विषयाच्या खोलात जाऊया. प्रसिद्ध मीडिया अभ्यासक मार्शल मॅक्लुहान नेहमी एक खूप गमतीशीर पण तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचे. ते म्हणायचे, एखाद्या माशाला माहिती असतं का की तो ओला आहे? आता तुम्हीच सांगा. नक्कीच नाही, कारण त्या माशाचं पूर्ण जगच पाण्याने वेढलेलं असतं. पाणी नसतानाच त्याला त्याची खरी जाणीव होते. मानवाचं आणि जनमाध्यमांचं म्हणजे मास मीडियाचं नातं अगदी असंच आहे बरं का. माध्यमे आपल्या दैनंदिन जीवनात इतकी खोलवर रुजली आहेत, अगदी अदृश्य झाली आहेत, की आपल्याला त्यांच्या सततच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही. आपण अक्षरशः माध्यमांच्या या पाण्यात सतत पोहत असतो. पुढच्या काही मिनिटांत आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सर्वात आधी जनसंवादाची संकल्पना, त्यानंतर SMCR मॉडेल, मग हॅरोल्ड लासवेलची मुख्य कार्य, मॅक्लुहान आणि त्यांची प्रसिद्ध बुलेट थिअरी, आणि शेवटी माध्यमांचा समाजावर होणारा प्रभाव. अभ्यासाची योग्य दिशा ठरवण्यासाठी आणि शॉर्ट नोट्स काढण्यासाठी हा रोडमॅप तुम्हाला नक्कीच कामी येईल. चला तर मग आपला पहिला मुख्य मुद्दा पाहूया, जनसंवादाची संकल्पना म्हणजेच मास कम्युनिकेशन. आता अकॅडमिक भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादा संदेश अत्यंत मोठ्या आणि विखुरलेल्या प्रेक्षक वर्गापर्यंत अत्यंत वेगाने आणि कमीत कमी खर्चात पोहोचवला जातो, तेव्हा त्याला आपण जनसंवाद म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी हे मुद्दे अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. याचे मुख्य घटक कोणते? तर प्रचंड मोठा आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षक वर्ग, वेगाने होणारं वितरण, प्रति व्यक्ती येणारा अत्यंत कमी खर्च आणि तंत्रज्ञानाचा म्हणजे प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठा वापर. हा संवाद खूप इम्पर्सनल असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, तर इथे थेट समोरासमोर बसून गप्पा मारल्यासारखा संवाद नसतो आणि त्यामुळे इथे लगेच फीडबॅक किंवा प्रतिक्रिया मिळत नाही. आता हे सगळं काम कसं करतं, संदेश नक्की कसा प्रवास करतो, हे समजून घेण्यासाठी आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. जनसंवादाचे SMCR मॉडेल. संप्रेषणाचं हे एक अत्यंत बेसिक पण महत्त्वाचं मॉडेल आहे. संदेशाचा प्रवास कसा होतो हे यातून कळतं. हे 4 टप्पे क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी SMCR ही ट्रिक कायम लक्षात ठेवा. S म्हणजे सोर्स किंवा स्रोत, जिथून माहिती येते. M म्हणजे मेसेज किंवा संदेश. C म्हणजे चॅनल किंवा माध्यम, जे प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक असू शकतं. आणि R म्हणजे रिसिव्हर, म्हणजेच तो संदेश मिळवणारा मोठा प्रेक्षक वर्ग. परीक्षेच्या दृष्टीने इथे एक गोष्ट खूप क्रुशल आहे. ती म्हणजे या जनसंवादामध्ये जो रिसिव्हर असतो ना, तो पूर्णपणे अनोळखी आणि भौगोलिकदृष्ट्या खूप विखुरलेला असतो. आणि हेच आपल्याला आधुनिक जनमाध्यमांच्या बाबतीत अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतं. इंटरनेट, TV, रेडिओ, वृत्तपत्रे, आजकाल ही आधुनिक चॅनल्स संदेशाची कित्येक पटींनी वाढ करतात. एकाच वेळी हजारो लाखो लोकांपर्यंत तो संदेश वाऱ्याच्या वेगाने पोचवतात. आज सॅटेलाईट आणि इंटरनेटमुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधलं अंतर जवळजवळ संपुष्टात आलंय. आणि याच अफाट वेगामुळे आणि कनेक्टिव्हिटीमुळेच मॅक्लुहान यांनी आजच्या या जगाला ग्लोबल विलेज किंवा जागतिक खेडे असं म्हटलंय. चला, आता तिसऱ्या आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात कोअर भागाकडे जाऊया. हॅरोल्ड लासवेल यांनी सांगितलेली जनमाध्यमांची 3 मुख्य कार्ये. इथे आपण थेट सिद्धांतांवर भर देणार आहोत, कारण यावर थेट प्रश्न येतात बरं का. लासवेलने सांगितलेली ही 3 कार्य लक्षात ठेवण्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगतो. SCT. फक्त हे 3 अक्षरं लक्षात ठेवा. S म्हणजे सर्व्हेलन्स, म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर पाळत ठेवून लोकांना माहिती देणे. C म्हणजे कोरेलेशन, म्हणजेच समाजातील विविध घटकांना आणि विचारधारेला एकत्र जोडण्याचं काम. आणि T म्हणजे ट्रान्समिशन, आपला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवणे. परीक्षेत हा SCT फॉर्म्युला तुम्हाला योग्य उत्तर शोधायला 100% मदत करेल. आता पुढे जाऊया आणि बघूया की माध्यम आणि प्रेक्षक यांच्यातील सत्तेचे किंवा प्रभावाचे संतुलन नक्की कसे असते. आपला चौथा भाग आहे मॅक्लुहान आणि प्रसिद्ध बुलेट थिअरी. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 1940 आणि 50च्या दशकात असा एक ठाम समज होता की माध्यमांचा प्रेक्षकांवर थेट आणि प्रचंड शक्तिशाली प्रभाव पडतो.
यालाच हायपोडर्मिक नीडल किंवा बुलेट थिअरी असं म्हणतात. हे अगदी नावासारखंच आहे. म्हणजे जसं एखाद्या इंजेक्शनद्वारे औषध थेट शरीरात सोडलं जातं किंवा बंदुकीची गोळी थेट आपल्या लक्षाचा वेध घेते, अगदी तसंच माध्यमे प्रेक्षकांच्या डोक्यात थेट संदेश सोडतात. युद्धकाळात प्रोपोगेंडा किंवा प्रचार करताना मतदारांची वागणूक रातोरात बदलण्यासाठी याचा कसा वापर झाला याचा इतिहासात अनेकदा अभ्यास केला जातो. आणि हो, या सिद्धांतात प्रेक्षक पूर्णपणे निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह मानले गेले आहेत हे नक्की लक्षात ठेवा. पण बुलेट थिअरीनंतर काळ बदलला आणि माध्यमांचा समाजावरील एकूण प्रभाव अभ्यासण्याचे दृष्टिकोनही खूप बदलले. प्रेक्षक आता केवळ निष्क्रिय राहिले नाहीत, तर ते सक्रिय मानले जातात. म्हणूनच आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, समाजातील माध्यमांचा प्रभाव आणि त्यांचे उपयोजन. इथे एक अत्यंत महत्त्वाची तुलना समजून घेणं आवश्यक आहे, आणि हा नेट आणि सेट परीक्षांमधला एक खूप मोठा ट्रॅप असू शकतो, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. फंक्शन्स अप्रोच किंवा कार्यदृष्टिकोन म्हणजे काय? तर लोक स्वतःच्या गरजांसाठी माध्यमांचा काय आणि कसा वापर करतात, जसे की मनोरंजनासाठी, माहिती मिळवण्यासाठी किंवा नुसत्या गप्पा मारण्यासाठी. याच्या अगदी उलट आहे इफेक्ट्स अप्रोच किंवा प्रभाव दृष्टिकोन. याचा अर्थ माध्यमे लोकांवर काय परिणाम करतात, जसे की त्यांच्या सवयी बदलणे किंवा जनमत स्वतःच्या बाजूने वळवणे. परीक्षेत या दोन दृष्टिकोनांमधला नेमका फरक हमखास विचारला जातो, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. एकूणात समाजातील माध्यमांची भूमिका एका झटपट रिव्हिजनमध्ये मांडायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की मूल्य रुजवून सामाजिकरण करणे, विविध समुदायांना एकत्र बांधून ठेवणारा एक सांस्कृतिक दुवा किंवा कल्चरल ग्लू बनणे, महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्यांवर जनमत तयार करणे, राजकीय धोरणांवर चर्चा घडवून आणणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाहीचा रक्षक किंवा वॉचडॉग म्हणून काम करून सरकारला जाब विचारणे. माध्यमे ही एक प्रकारची मध्यस्थ आहेत, जी आपल्या समाजाच्या विकासात खऱ्या अर्थाने खूप मोठा वाटा उचलतात. आता या सत्राच्या शेवटी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणारा प्रश्न. माध्यमे खरोखरच समाजाचा केवळ एक आरसा आहेत का? म्हणजे समाजात जे घडते तेच ते फक्त दाखवतात, की समाज स्वतःच माध्यमांमध्ये जे दिसतं त्याचा आंधळेपणाने अनुकरण करायला लागतो? हा एक असा प्रश्न आहे जो परीक्षेमध्ये हायर ऑर्डर थिंकिंगमध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतो. यावर नक्की विचार करा. मला खात्री आहे की या सेशनमधून मास कम्युनिकेशनच्या सर्व महत्त्वाच्या संकल्पना तुमच्या अगदी क्लिअर झाल्या असतील. आगामी परीक्षांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कीप स्टडिंग.